लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत 6 अविवाहित महिला, 2 विवाहित महिला आणि 1 पुरुष असे एकूण 9 पीडित समोर आलेत। सर्व पीडितांचा वयोगट 18 ते 25 वर्षादरम्यान असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या तरुणींना लक्ष्य करून अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात बलात्कार, विनयभंग तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत। शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये यासाठी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास यासाठी करत आहे। यासोबतच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील सर्व खाजगी आस्थापनांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात। कुठल्याही महिलेची तक्रार असल्यास ते CP व्हॉट्सअप नंबर 9923323311 यावरती संदेश पाठवू शकतात किंवा कंट्रोल रूमचा डायल 112 वरती आपण संपर्क साधू शकता। तक्रारदार महिला, संस्था तसेच अन्य व्यक्ती यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल। याबाबतचे आवाहन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या वतीने करण्यात येत आहे। तक्रारीनुसार काही पीडित महिलांना जबरदस्तीने हिजाब घालणे, नमाज पठण करणे आणि रोजा ठेवण्यास भाग पाडल्याचे आरोप आहेत। तसेच एका पुरुष पीडिताचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्याची ओळख बदलण्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। एका घटनेत पीडितेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेत। मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते। मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती। फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे TCS ग्रुप कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते। फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जाउपपणे असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी। त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं। त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती। तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले। माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे, त्यापैकी एक गुन्हा आज होता। आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे, अजून ऑर्डर झालेली नाही आहे। बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे। फक्त जे 8 फिर्याद आहे, प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे। वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू, ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे। आता पोलिसने जे रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल। या प्रकरणात कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप असून तिलाही आरोपी करण्यात आले आहे। पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून 2022 पासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अधिक पीडित पुढे येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।